आता बातमी पाहूया ठाकरे बंधूंच्या युती संदर्भात, जागा वाटपासंदर्भात। तर गेल्या अनेक महिन्यांपासून ज्याची चर्चा होती ती युती अखेर निश्चित झाल्यातच जमाय। राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांच्या पक्षाची युती झाल्याचं कळतंय। मुंबई, ठाणे, कल्याण, नवी मुंबई, पुणे आणि नाशिक महानगरपालिकांसाठी युती झाल्याची माहिती आहे। अधिकृत घोषणा व्हायची बाकी आहे। तरी दोन्ही पक्ष आता कामाला लागलेत हे स्पष्ट आहे, कारण सर्व 6 महानगरपालिकांमध्ये आव्हानं देखील तगडी असणार आहेत। मुंबईमध्ये भाजपा आणि शिंदेंची युती होणार हे जवळपास निश्चित आहे, तर ठाण्यामध्ये शिंदे आणि भाजप वेगवेगळे लढतील अशी चिन्ह आहेत। मात्र तरीही ठाण्यात शिंदेंना कमी लेखून चालणार नाही, कारण ठाणे हा शिंदेंचा बालेकिल्ला आहे। त्यांची सर्वाधिक ताकद आणि कार्यकर्ते ठाण्यामध्ये आहेत। 2017 मध्ये देखील शिंदेंनी बहुमत मिळवण्यात यश मिळवलं होतं। एकंदरीतच राज ठाकरे आणि उद्धव ठाकरेंना सर्वच महानगरपालिकांसाठी प्रचंड नियोजन करावं लागणार आहे आणि कष्ट घ्यावे लागणार आहेत हे स्पष्ट आहे। तर ठाकरे बंधूंच्या युतीबद्दल काही सवाल आहेत, त्यावर एक नजर टाकूयात। जागा वाटपात नेमकं कोण नमतं घेणार हा पहिला सवाल आहे। मुंबईमध्ये अधिक जागा कोण लढवणार? दोघेही एकमेकांची ताकद कुठल्या आधारावर ठरवणार? अमराठी बहुल मतदारसंघाचं आव्हान कोण स्वीकारणार? एकमेकांची मतं व्यवस्थित हस्तांतरित होतील का? स्थानिक पातळीवरील कुरबुरी कशा हाताळणार?